नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं बालभारती भाग 4 मधील गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो. आणि गणितामध्ये आज आपण कोणते प्रकरण बघणार आहोत? आज आपण गणितामध्ये 15वं प्रकरण आकृतीबंध बघणार आहोत. तर बघा, आता आपण फरशांच्या जोडणीतील आकृतीबंध बघूया मुलांनो. आता पॅटर्न्स इन अ फ्लोर टाइल्स. मुलांनो, आपण आता काय बघणार आहोत? फरशांच्या जोडणीतील आपण आकृतीबंध बघणार आहोत. की जसं आपण आपल्या बालगृहामध्ये तुम्ही बघता मुलांनो, किंवा स्कूलमध्ये वगैरे पण तुम्ही बघत असाल, शाळेमध्ये बघत असाल, तर ज्या फरशा असतात, टाइल्स असतात, त्यांची कशी मांडणी केलेली आहे, त्याच्यातून तुम्हाला आता कशी आकृती बनते ते आपण आता बघूया मुलांनो. तर बघा, फरशांची जुळणी विशिष्ट प्रकारे केली जाते. बघा, फरशांची जी जुळणी असते मुलांनो, ती कशी विशिष्ट प्रकारे केलेली जाते. इथे बघा मुलांनो, जसं आपण फरशा बघत आहोत, इथे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फरशा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टाइल्स दिसत आहे मुलांनो. इथले बघा टाइल्स, आता इथे कोणता आकार बनत आहे? आयत बनत आहे. कोणता आकार बनत आहे मुलांनो? इथे जो शेप बनत आहे तो कोणता शेप बनत आहे? इथे आयत हा शेप बनत आहे. पुन्हा ह्या आकृतीमध्ये बघितलं मुलांनो, तर इथे स्क्वेअर बनत आहे. काय बनत आहे मुलांनो? स्क्वेअर बनत आहे. आणि इथे बघितलं तर इथे दुसरा आकार बनत आहे. असे इथे वेगवेगळे मुलांनो आकार बनत आहेत. तर इथे दोन फरशांमध्ये मोकळी जागा राहिलेली नाही. इथे गॅप आहे का मुलांनो? नाही. दोन फरशांमध्ये मोकळी जागा राहिलेली नाही आहे, किंवा जमिनीचा उघडा भाग सुद्धा राहिलेला नाही आहे. आणि इथे आयत बनत आहे. आणि इथे काय बनत आहे मुलांनो? इथे मधामधात इथे स्क्वेअर बनत आहे. आणि इथे षटकोन बनत आहे. याला काय म्हणतात? भौमितिक. आणि ह्या भौमितिक, कारण इथे वेगवेगळे आकार बनत आहे, शेप बनत आहे. इथे आयत बनत होता मुलांना, आपण बघितलं. तिथे स्क्वेअर बनत आहे, षटकोन बनत आहे. पण ही जी मधली टाइल्सची डिझाईन आहे, काय म्हणतात त्याला, फरशीची, तर त्याच्यामध्ये मुक्त हस्त आहे. इथे बघा, कोणतंही काही हे नाही, त्याच्यामुळे हे मुक्त हस्त आपण याला म्हणतो. पण ह्या ज्या दोन आहेत, ह्या काय आहेत? भौमितिक प्रकारच्या टाइल्स आहेत मुलांनो, कारण इथे वेगवेगळे आकार बनत आहेत. जसे बघा मुलांनो, या आकृतीबंधाची रचना कशी आहे? भौमितिक आहे. बघा, ह्या दोन आकृत्या ज्या आहेत त्यांची जी रचना आहे ती कशी आहे मुलांनो? भौमितिक आहे. आणि या आकृतीबंधाची रचना कशी आहे? याची जी आकृतीची रचना आहे ती कशी आहे? मुक्त हस्त आहे. फरशांची जुळणी बघा इथे वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारे केलेली आहे मुलांनो. आणि त्या दोन फरशांमध्ये बघा मोकळी जी जागा आहे, गॅप आहे, ती राहिलेली नाही आहे, किंवा जमिनीचा तुकडा सुद्धा इथे राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या दोन आहेत ह्या काय आहेत? याला भौमितिक आपण म्हणतो. याची जी रचना आहे मुलांनो ती कशी आहे? मुक्त हस्त रचना केलेली आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण भौमितिक आणि मुक्त हस्त आकृतीबंध इथे बघितलेला आहे मुलांनो. आणि इथे आपलं प्रकरण हे संपलेलं आहे. तर आपण आता सारांश बघूया मुलांनो. तर ह्या पाठामध्ये आपण काय अभ्यासलं मुलांनो? ह्या पाठामध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय आहे याचा अभ्यास केलेला आहे, आणि चौकोनी संख्या काय आहे हे सुद्धा आपण इथे शिकलेलो. पण ह्या त्रिकोणी आणि चौकोनी संख्याच्या आधारावरून मुलांना आपण चौरसाकार आणि त्रिकोणी संख्यांच्या वरून आपण त्रिकोणी आकृतीबंध शिकलेलो आहोत. फरशांच्या जोडणीतील आकृतीबंध कसे तयार होते ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आपण भौमितिक आकृतीबंध सुद्धा बघितलेला आहे फरशांमधला. आणि आपण मुक्त हस्त जो आहे आकृतीबंध तो सुद्धा फरशांचा मधला आपण बघितलेला आहे. मुलांनो इथे आपला अभ्यास संपलेला आहे. तर आता अभ्यासानंतर आपण मुलांनो एक छोटासा आता सराव घेऊया. अभ्यास आपण छान केला तर नक्कीच तुम्हाला सराव पण सोपी जाणार आहे मुलांनो. आणि नेहमीच्या प्रकरणाप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला सरावामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत अभ्यासावर आधारित. आपण ती प्रश्न आता सोडवूया मुलांनो. बघा, पहिला प्रश्न मुलांनो, पुढील संख्यांमधून चौरस संख्या ओळखा. तर बघा, आपल्याला इथे संख्या दिलेल्या आहेत 4, 9, 25, 80, 16, 36, 49, 72, 60 आणि 64 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मुलांनी इथे संख्या दिलेल्या आहेत. आणि याच्यावरून आपल्याला काय ओळखायचं आहे? तर चौरस संख्या कोणती आहे हे आपल्याला ओळखायची आहे. आणि बघा, चौरस संख्या म्हणजे काय असते हे आपण अभ्यासलंच आहोत मुलांनो. तर इथे बघा, आता 4 आहे. तर आपण चौरस संख्या म्हणजे काय बघितलंय मुलांनो, की दोन संख्यांचा जो गुणाकार आहे, सारख्या संख्यांचा गुणाकार आला पाहिजे. तर बघा, आपण 2 गुणिला 2 केलं 4 येते, म्हणजे ही चौरस संख्या आहे. 9 ला आपण 3 गुणिला 3 म्हणजे 9 होते. म्हणजे बघा
याला इथून बघा चौरस हा तयार होतो मुलांनो, म्हणून याला चौरस संख्या म्हणतो. आणि सारख्याच संख्येचा गुणाकार तितका आला पाहिजे. तर बघा 3 आणि 3 केलं तर 9, म्हणजे ही सुद्धा मुलांनो आता चौरस संख्या आहे. बघा 80 बघूया. तर 80 ही चौरस संख्या नाही, कारण असं कोणत्याही संख्येचा गुणाकार केला, सारख्या संख्येचा गुणाकार केल्यावर 40 येत नाही. आता आपण 25 बघूया मुलांनो. व्हेरी गुड. 25 केव्हा येईल? 5 गुणिला 5, म्हणजे सारख्या अंकाचं केलं तर 5 5 25. तसंच बघा मुलांनो 36 ही जी संख्या आहे ही सुद्धा चौरस संख्या आहे का बघूया. 6 गुणिला 6. तर बघा ही जी 36 ही जी संख्या आहे ही सुद्धा चौरस संख्या आहे, कारण 6 6 36. आता 16 बघूया मुलांनो. 4 गुणिला 4, 4 चौक 16. ह्या सुद्धा सारख्याच संख्या आहेत मुलांनो, म्हणून कारण 4 गुणिला 4 तर ही सुद्धा चौरस संख्या आहे, म्हणजे 16 ही सुद्धा चौरस संख्या आहे. 49 बघा. 7 गुणिला 7. व्हेरी गुड. 7 साठी 49 होते, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभ्या आणि आडव्या संख्या कशा सारख्या पाहिजे, त्या सारख्या आहेत, म्हणून 49 ही सुद्धा चौरस संख्या आहे. आता बघा 72 बघितलं तर 72चा असं कोणत्याही दोन सारख्या संख्या नाहीयेत की ज्याचा गुणाकार 72 येत असेल, म्हणून 72 नाहीये. 60 ही सुद्धा संख्या नाहीये. 64 बघा. 8 गुणिला 8 केलं तर 64 येते, म्हणजेच आपण इथे बघितलं 80, 80च्या नंतर पुन्हा 60 आणि 72 ह्या ज्या तीन संख्या आहेत मुलांनो, ह्या काय आहेत? ह्या चौरस संख्या नाही आहेत. ह्या तीन संख्या सोडल्या तर बाकीच्या काय आहेत? चौरस संख्या आहेत. तर बघा आपण ऑप्शन वर क्लिक करूया. बघा इथे 4, 4 ही काय आहे? चौरस संख्या आहे, बरोबर आहे. 9 ही सुद्धा चौरस संख्या आहे, आपलं उत्तर बरोबर आहे. 25 ही सुद्धा चौरस संख्या आहे. 16 ही सुद्धा, 4 चौ 16. 36, 6 6 36 ही सुद्धा चौरस संख्या आहे. 49 ही सुद्धा चौरस संख्या आहे. आणि 64 ही सुद्धा चौरस संख्या आहे. म्हणजे उरले किती मुलांनो? 80, 72 आणि 60 ह्या तीनही संख्या चौरस संख्या नाही आहेत, कारण अशा कोणत्याही दोन सारख्या संख्या नाहीत की ज्याचा गुणाकार केला असता आपल्याला 40 मिळेल, 60 मिळेल किंवा 72 मिळेल. आता आपला पहिला प्रश्न झालेला आहे मुलांनो. आपण आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे मुलांनो? पुढील संख्यांमधून त्रिकोणी संख्या ओळखा. तर मुलांना आपल्याला काय ओळखायचं इथे? त्रिकोणी संख्या आपल्याला बघायची आहे. तर बघा आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय होती हे आपण अभ्यासला मुलांनो, की त्या अंकांची बेरीज केला असता त्रिकोण मिळाला पाहिजे, तेव्हा आपण म्हणतो की तेव्हा संख्या त्रिकोणी आहे. बघा जसं 3, तर 3 बघा 1 अधिक 2 करूया तर 3 आपल्याला मिळते, म्हणून ही त्रिकोणी संख्या आहे. तसं 15चं बघा 1 अधिक 2 अधिक 3 5 6 अधिक 4 अधिक 5. बघा ह्या अंकांची बेरीज केल्या असता उत्तर 15 मिळत आहे, म्हणजे ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे, ही पण त्रिकोणी संख्या आहे. आता आपण 21 बघूया मुलांनो. 21 कोणत्या संख्यांची बेरीज केली तर 21 येतं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. बघा बघा 3 ही संख्या 1 अधिक 2 केलं तर 3 येते, म्हणून ही त्रिकोणी संख्या आहे. 15 बघा मुलांनो. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 2 आणि 3 1 अधिक 2 3 3 3 6 6 आणि 4 10 10 अधिक 5 15, म्हणजे 15 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता आपण 21 बघूया मुलांनो. तर बघा 15 मध्ये पुन्हा आपण 6 मिळवले तर 21 येते. बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 यांची आता आपण बेरीज करून बघूया मुलांनो. 2 आणि 1 3 3 अधिक 3 6. व्हेरी गुड. 6 आणि 4 10 10 मध्ये आपण 5 टाकले तर 15 आणि 15 मध्ये 6 टाकले तर 21,
म्हणजे ही सुद्धा 21 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता 10 बघूया मुलांनो. तर 10 बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज बघूया मुलांनो. बघा 2 अधिक 1 3 येणार आहे. 3 आणि 3 6 आणि 6 मध्ये 4 मिळवले की 10. म्हणजे 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता आपल्या समोर 20 आहे मुलांनो. बघा 20 ची आपण बेरीज करून बघूया. तर बघा 20 ही त्रिकोणी संख्या येणार आहे का? नाही, कारण बघा इथे 21 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यामुळे 20 ही त्रिकोणी संख्या येणार नाही. आता आपण बघा 6 बघूया. 6 ही त्रिकोणी संख्या आहे का बघूया. 1 अधिक 2 अधिक 3. तर बघा 3 आणि 2 किती होईल मुलांनो? 5 होणार आहे आणि 5 मध्ये 1 टाकल्यावर 6. म्हणजे 6 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता आपण 28 बघूया मुलांनो. तर बघा 28 ची बेरीज कशी येईल आपल्याला. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 करूया मुलांनो. तर बघा यांची बेरीज किती येते. 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6. व्हेरी गुड. 6 मध्ये 4 टाकले तर 10 आणि 10 मध्ये 5 टाकले तर 15 येणार आहे. 15 मध्ये 6 टाकले तर 21 येईल मुलांनो आणि 21 मध्ये 7 टाकले तर शाबाश, 21 मध्ये 7 टाकले तर 28 येणार आहे. म्हणजे 28 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. कारण त्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते, त्या संख्यांची आपण बेरीज केली असता तेवढं उत्तर आपलं आलं पाहिजे. आता बघा त्याच्यानंतर 16 आहे मुलांनो. 16 ही आहे का? तर बघा 15 ही त्रिकोणी संख्या आहे. कारण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 केलं तर आपल्याला 15 आलेला आहे मुलांनो. जेव्हा 15 ही त्रिकोणी संख्या आहे तर 16 ही त्रिकोणी संख्या राहणार नाही. त्याच्यानंतर आपण 36 बघूया मुलांनो. तर बघा 28 मध्ये पुन्हा आपण याची बेरीज करूया. बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8. तर बघा यांची बेरीज केली असता समजा 36 उत्तर येत असेल तर आपण म्हणू शकतो की 36 ही त्रिकोणी संख्या आहे. तर बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. 15 मध्ये 6 टाकले मुलांना तर किती येणार आहे 21 आणि 21 मध्ये 7 टाकले तर किती होईल 28 आणि 28 मध्ये आपण 8 टाकूया तर किती होईल मुलांना 29 30 31 32 33 34 35 36. म्हणजे 36 येणार आहे. म्हणजे बघा ह्या संख्यांची समजा बेरीज केली तर आपल्याला 36 हे उत्तर येणार आहे. म्हणजे 36 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता 36 नंतर एक संख्या उरलेली आहे 45. आपण 45 ला तपासून बघूया मुलांनो की ही त्रिकोणी संख्या आहे का. त्याची बेरीज करूया. बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9. तर बघा आपण इथपर्यंत संख्यांची बेरीज केली असता आपलं उत्तर किती आलं होतं 36 आलेलं होतं. बघा 36 मध्ये आपण समजा 9 मिळवूया तर आपल्याला 45 उत्तर येते का. बघा 36 37 38 39 40 41 42 43 44 45. म्हणजे बघा आपण बघा 36 मध्ये 9 ऍड केले तर उत्तर किती येते बघा 36 37 38 39 40 41 42 43 44 45. म्हणजे बघा यांची बेरीज केलं असता 45 उत्तर येत आहे. म्हणजे 45 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. तर बघा इथे 3 15 21 10 6 28 36 आणि 45 ह्या ज्या संख्या आहेत ह्या त्रिकोणी संख्या आहेत. फक्त 20 आणि 16 ह्या त्रिकोणी संख्या नाही आहेत. तर आपण तपासून बघूया मुलांनो. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. 21 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. 15 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. बघा बरोबर उत्तर आलेलं आहे. 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. पण इथे चुकीने दाखवलेलं आहे. पण हे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही मुलांनो. आपलं उत्तर बरोबर आहे कारण आपण बेरीज करून बघितली होती. तर आपलं उत्तर 10 आलेलं होतं मुलांनो. कारण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केल्यावर 10 उत्तर येतं. त्याच्यानंतर बघा 6 ही जी आहे ही पण
त्रिकोणी संख्या आहे आणि 20 ही त्रिकोणी संख्या नाही आहे, 28 ही त्रिकोणी संख्या आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. मग 36 जे आहे मुलांनो हे सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर 45 जे आहे 45 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे आणि 16 जे आहे मुलांनो ते त्रिकोणी संख्या नाही आहे. म्हणजे बघा इथे आपण बघितलेलं आहे की 20 आणि 16 ह्या दोन ह्या त्रिकोणी संख्या नाही आहेत. तर मुलांना आपण आता तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा पहिली त्रिकोणी संख्या 3 असेल तर क्रमाने 10वी येणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल हे आपल्याला बघायचं आहे मुलांना. तर बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते आपल्याला माहितच आहे, पण आपल्याला यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की पहिली त्रिकोणी संख्या 3 आहे तर 10वी कोणती असणार आहे. तर बघा आपण पहिली त्रिकोणी संख्या 3 आहे तर 10व्या नंबरची कोणती संख्या असणार आहे. बघा 1 अधिक 2 अधिक 3 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. व्हेरी गुड. मग बोला मुलांना, तुम्ही बोलत जा, मी लिहिते 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. पुन्हा आपण एक नंबर याच्यात ऍड करूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 बरोबर. तर बघा आपल्याला कोणती संख्या पाहिजे. पहिली संख्या ही 3 आहे तर आपल्याला 10वी संख्या बघायची आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर बघा पुन्हा आपल्याला लिहावं लागेल 1 2 4 5 6 7 8. पुन्हा इथे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 5 अधिक 6 6 अधिक मुलांनो 7 7 नंतर मुलांनो 8 आणि 8 मध्ये पुन्हा 1 टाकत आहे 9. असं आपण आता किती संख्या आपल्याला 10वी म्हटलंय म्हणजे ही आहे जी पहिली संख्या, तर दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी 7वी 8वी आता 9वी करूया आणि मग 10वी. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. एक एक नंबर मुलांना आपल्याला वाढवायचा आहे. इथे 6 होतं 7 8 9 आता 10 करूया. तर बघा यांची बेरीज आपण करत जाऊया. 3 आणि 2 5 आणि 1 6. बघा एक एक नाही केली आणि आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या कोणती येणार तर आपण 9वीची बघा ऍड करून बघूया किंवा यांचे पण आपण सिक्वेन्स वाईज ऍड करत बघूया. 2 आणि 1 मुलांनो 3 3 आणि 3 6 6 आणि 4 किती होईल मुलांनो 10. व्हेरी गुड. मग बघा इथे किती येईल 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15. 15 नंतर 21 येणार आहे मुलांनो. 21 नंतर 28 संख्या येते यांची बेरीज केल्यावर. याची बेरीज आपण केली तर 28 नंतर मुलांनो 36 येते. 36 नंतर 45 येते. बघा याच्या आधी आपण सोडून बघितलेलं आहे म्हणून आता याच्यामध्ये बघा 45 मध्ये 10 टाकूया तर 55. म्हणजे बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिली त्रिकोणी संख्या समजा 3 आहे. ही आहे पहिली संख्या 3 तर 10वी संख्या किती आली आहे मुलांना. आपल्याला 10वी संख्या जी आहे ती 55 आलेली आहे. म्हणजे आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि 21 जी आहे मुलांना ती 1 2 3 4 5व्या नंबरची जी संख्या आहे ती 21 आहे. पण आपल्याला 10व्या नंबरची विचारलेली आहे तर इथे उत्तर 55 येणार आहे. समजलं असेल मुलांना. आपण त्रिकोणी संख्यामध्ये कसं एक एक नंबर आपण ऍड करत जातो म्हणजे त्या संख्येची बेरीज तेवढी आली पाहिजे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे मुलांनो 55. आपण 55 वर क्लिक करूया. इथे सुद्धा मुलांना आपलं उत्तर अगदी बरोबर आहे कारण मी करूनही तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून आपण डिस्टर्ब व्हायचं नाही मुलांनो. हे काही सॉफ्टवेअरची चूक असल्यामुळे कधी कधी असं होते मुलांनो. पण आपल्याला हा प्रश्न विचारला किंवा समजा तुम्हाला परीक्षेतही असा प्रश्न आला आपण स्वतः सोडवूनही बघितलेला आहे तर उत्तर आपण इथे 55च लिहायचं मुलांनो. आता आपण समोर वळूया आणि इथे बघा चौथा प्रश्न दिलेला आहे आकृतीबंध पूर्ण करा. तर बघा आपण प्रकरणामध्ये शिकलेलोच आहोत मुलांनो आकृतीबंध कसं पूर्ण करतात. तर इथे बघा आपल्याला काही पक्ष्यांची चित्रे दिलेली आहेत
बघा हा निळा आणि पिवळा हा पक्षी आहे, मग दुसरा पक्षी बघा इथे याचा कलर चेंज झालेला आहे, मग पुन्हा पिवळा आलाय, मग पुन्हा याच्यानंतर कोणता रिपीट होईल मुलांनो? व्हेरी गुड, म्हणजे हा जो आहे इथे रिपीट होईल, आपल्याला ड्रॅग करून इथे टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हा पक्षी येणार आहे मुलांनो. बघूया हे सिक्वेन्स वाईज अल्टरनेट कलर्स येत आहेत. आता बघा याच्यानंतर हा पिवळा टाकूया आपण आणि मग इथे याच्यानंतर पुन्हा आपण पिवळा टाकूया आणि शेवटी हा टाकूया, म्हणजे आपलं उत्तर हे कसं आहे मुलांनो? बरोबर आहे. यांचा जो सिक्वेन्स आहे तो पूर्ण झालेला आहे, आकृतीबंध जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आपण पाचवा प्रश्न बघूया मुलांनो. पाचव्या प्रश्नात बघा इथे गुलाबी रंगाचं फूल आहे, मग ऑरेंज कलरचं फूल आहे, तर पुन्हा इथे आपण हे जे गुलाबी कलरचं फूल इथे टाकूया. मग पुन्हा बघा इथे गुलाबी नंतर ऑरेंज आहे, ऑरेंज मीन्स शेंद्री कलर आहे, शेंद्री रंगाच्या फुलानंतर पुन्हा गुलाबी रंगाचं फूल आहे, मग पुन्हा इथे ऑरेंज कलरचं म्हणजे शेंद्री रंगाचं फूल आहे आणि बघा मग पुन्हा इथे कोणतं फूल आहे? खूप सोपी प्रश्न आहे मुलांना आणि मग शेवटी हे येणार आहे आणि हे सुद्धा उत्तर तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. आता आपण सहावा प्रश्न बघूया मुलांनो. सांगा पटापट. व्हेरी गुड. ए बी म्हणजे तोच सिक्वेन्स रिपीट होणार आहे. व्हेरी गुड. इथे ए येईल आणि इथे बी येईल. अतिशय सोपी असा प्रश्न होता. आता आपण सातवा प्रश्न बघूया मुलांनो. इथे बघा ही डिझाईन आपल्याला पॅटर्न दिलेला आहे, हा पॅटर्न पूर्ण करायचा आहे, आकृतीबंध आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा इथे ही डिझाईन होती, त्याच्यानंतर ही डिझाईन आली, अल्टरनेट ही डिझाईन पुन्हा रिपीट झाली, मग आता ही डिझाईन पुन्हा आता रिपीट होणार आहे मुलांनो आणि याच्यानंतर ही डिझाईन होणार आहे. एका मागे एक ह्या वेगवेगळ्या अल्टरनेट डिझाईन्स इथे दिलेल्या आहेत. बघा आता सिक्वेन्स हा पूर्ण झालेला आहे, आकृतीबंध पूर्ण झालेला आहे. इथे ही डिझाईन, याच्यानंतर ही डिझाईन आली आहे मुलांनो, त्याच्यानंतर पुन्हा ही डिझाईन आणि पुन्हा ही डिझाईन. बघा इथे पण असंच एकच्या नंतर पुन्हा ही डिझाईन रिपीट झालेली आहे. आता मुलांना आपण 7 प्रश्न झालेले आहे. आपण आता 8वा प्रश्न बघूया. 8व्या प्रश्नामध्ये सुद्धा सारखाच आणि सोपी प्रश्न आहे मुलांनो. आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. फक्त इथे ज्या ड्रॉइंग्स आहेत, ज्या डायग्राम्स आहेत त्या चेंज झालेल्या आहेत. इथे बघा पेन्सिल आहे, आता बघा ऑरेंज पेन्सिल, मग त्याच्यानंतर ही ग्रीन पेन्सिल आली, मग पुन्हा ही पेन्सिल येईल, मग पुन्हा हीच पेन्सिल येईल आणि मग ग्रीन पेन्सिल येईल आणि शेवटी सुद्धा ग्रीन पेन्सिल येईल आणि अशा प्रकारे हा सिक्वेन्स पूर्ण झालेला आहे मुलांनो. अतिशय सोपी प्रश्न होता. आता 9वा प्रश्न आहे, हा सुद्धा सारखाच प्रश्न आहे. सांगा मुलांनो. आता बघा इथे हे डिझाईन आहे फुलांची, त्याच्यानंतर मग कळ्या दिलेल्या आहेत, ही डिझाईन आहे. मग आता कोणतं येईल मुलांनो? अगदी बरोबर इथे 2 एकसारखे येतील. मग आपण काय करूया, इथे पण पुन्हा हे येईल का मुलांनो? सांगा. बरोबर हे येईल का? हे येईल मुलांनो, बरोबर आहे. आणि शेवटी काय येईल मुलांनो? हे येणार आहे. बघा म्हणजे इथे काय झालेलं आहे, ही जी डिझाईन आहे, पहिले इथे एक डिझाईन आहे, त्याच्यानंतर ही दुसरी डिझाईन आहे आणि ह्या डिझाईन पुन्हा इथे 2 रिपीट झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा आकृतीबंध पूर्ण झालेला आहे प्रश्न. आणि आता 10वा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो. तर 10वा प्रश्न बघा, इथे गिटार दिलेले आहेत, पिवळा आहे, गुलाबी गिटार आहे. मग कोणता गिटार येईल मुलांनो? अगदी सोपी. आता हा गिटार येणार आहे. तुम्हाला हे नक्कीच हे प्रश्न सोडवायला मजा येत असेल मुलांनो. खूप सोपी प्रश्न आहेत. आणि मग आता पुन्हा कोणता येईल इथे? अगदी बरोबर. आणि बघा आपला हा सिक्वेन्स पूर्ण झालेला आहे. आणि मुलांनो इथे आपला जो सराव आहे, प्रकरण 15 व आकृतीबंध, याचा आपला हा सराव इथे पूर्ण झालेला आहे मुलांनो.